कांदा उत्पादक मित्रांनो, जमिनीतील वेगळेपणाला कारणीभूत असणाऱ्या अन्नद्रव्यांबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे। कांद्याच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अन्नद्रव्य घटकांबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे। थोडक्यात काय, जसं मानवी शरीराच्या तंदुरुस्त वाढीसाठी आपण विविध जीवनसत्व असणारं अन्नद्रव्य सेवन करतो ना, अगदी तसंच असतं पिकांसाठी। चला तर मग जाणून घेऊ कृषी तंत्राचा हा महत्त्वपूर्ण असा महाधन मंत्र। एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचा कांदा पिकाच्या उत्पादन वाढीवर कसा परिणाम होतो? मॅडम, कांदा उत्पादनाच्या दृष्टीने हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या स्रोतांमधून पिकास अन्नद्रव्य उपलब्ध होतात, उदाहरणार्थ रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खतं, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीक पद्धती व द्विदल पिकांचा यामध्ये अंतर्भाव होत असतो। एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्यामुळे होणारे फायदे आपण पाहूयात। अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते, जमिनीची सुपीकता टिकून राहते, जमिनीची सुपीकता टिकून राहिल्यामुळे कांद्याची वाढ उत्कृष्ट होते, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, कांदा पिकाच्या उत्पादनास भरघोस वाढ होते। कांदा पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या 4 मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला गेला पाहिजे, ज्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची उपयोगिता व परिणामकारकता वाढीस लागते। पिकाच्या संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाची 4 मार्गदर्शक तत्वे आहेत, जसं की पोषक घटकांचा योग्य सोर्स, दुसरं पोषक घटकांची योग्य मात्रा, तिसरं पोषक घटकांच्या वापराचे योग्य ठिकाण आणि चौथं म्हणजे पोषक घटकांच्या पुरवठ्यासाठी पिकाच्या वाढीचा योग्य टप्पा। कांदा पिकाच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंनो बघत राहा महाधन प्रश्न शृंखला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महाधन चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या। आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुन्हा।